विरारमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आरोपी फरार। मित्राच्या मुलीसह तिच्या 2 मैत्रिणींवर एका इसमानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार इथं घडली आहे। या तिन्ही मुली अल्पवयीन असून त्यातील 2 मुली या सख्या बहिणी आहेत। या प्रकरणी तक्रार दाखल होताच आरोपी फरार झालाय। आरोपी कमलाकर कदम, वय वर्ष 45, हा विरारमध्ये राहतो। त्याचा मित्र तुरुंगात होता। त्या मित्रानं आपल्या पत्नी आणि 17 वर्षीय मुलीचा सांभाळ करण्याची विनंती केली। त्यानुसार कदम तुरुंगात असलेल्या मित्राच्या पत्नी आणि मुलीला आपल्या घरी आश्रय दिला होता। दरम्यान मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहिली। ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी कदम यानं तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली। मुलगी असह्य होती आणि आरोपी कदम याच्या धमकीमुळे ती गप्प बसली होती। दरम्यान डिसेंबरमध्ये या पीडित मुलीच्या शेजारी एक कुटुंब राहण्यासाठी आलं होतं। त्यांना 13 वर्षाच्या 2 मुली होत्या। त्या मुलींची ओळख या पीडित मुलीशी झाली आणि घरी ये-जा सुरू झाली। आरोपी कदम याची या मुलींवर नजर पडली। 31 डिसेंबरच्या रात्री आरोपीनं आपल्या घरी एका मेजवानीचं आयोजन केलं आणि या दोन्ही मुलींनाही घरी बोलवलं। त्यांना मद्य पाजून आरोपी कदम यानं या दोन्ही बहिणींवरही बलात्कार केला। मागील 1.5 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे। या प्रकरणी सोमवारी 13 वर्षाच्या मुलीनं विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। विरार पोलिसांनी आरोपी कमलाकर कदम याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(m), 65(1) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4(8)(12) अन्वये गुन्हा दाखल केलाय। आरोपी सध्या फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर यांनी दिली आहे।